बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। भाजपच्या मंत्र्यांवर आता पक्ष आणि संघाची नजर असणार आहे। सामान्य नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची कामं व्हावीत यासाठी ओएसडी नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेण्यात आला होता। ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असं असतं। तर कामाचा व्याप वाढत असल्याने मंत्र्यांना अधिकाऱ्यांची गरज भासू लागल्यामुळे ओएसडी नेमायला सुरुवात झाली होती। आता त्या पदावर कार्यकर्ते पाहायला मिळणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या वेळी देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत। कार्यकर्त्यांची कामं व्हावीत आणि संघाच्या योजना राबवता याव्यात यासाठी सुद्धा यंत्रणा उभी केली जाते। भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे पक्षाचा कार्यकर्ता असलेला एक ओएसडी नेमला जाईल आणि तो कार्यकर्ता असलेला ओएसडी सर्वसामान्यांचे प्रश्न मंत्र्यांपर्यंत पोहोचवेल आणि पाठपुरावा करेल। दरम्यान भाजपनं सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक पदावर नियुक्ती केली आहे। मंत्र्यांकडील विभागाच्या कामात आणि कार्यालयात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। मंत्री महोदयाकडे एक ओएसडी भारतीय जनता पार्टी आणि आमचा जो या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून समाजाचे प्रश्न जे आले ते सोडवण्याकरता एक ओएसडी आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे, ते नेमतील। ज्यातनं जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे समाजात काम केलं आहे आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा जेव्हा भाजपचा कार्यकर्ता मत मागतो तेव्हा तो आश्वासन देतो काही ना काही। भाजपच्या कारभारावरती संघ नजर ठेवणार अशी चर्चा सुरू झाली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंना याबाबतीतला प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। नाही, विचार परिवाराचे विषय आहेत। त्याकरता जे काही आदिवासी भागातले शैक्षणिक विषयातले सामाजिक विषयातले प्रश्न आहेत त्याकरताही आम्ही वेगळा विचार करतो आहे। पण भारतीय जनता पार्टी सुद्धा खूप आश्वासनं जनतेला दिले आहेत, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता सुद्धा आम्ही व्यवस्था करतो आहे। संघातर्फे नजर ठेवण्याच्या किंवा सरकारच्या कारभारात हस्तक्षेपाच्या बातम्या फेटाळून लावल्या जातात। मात्र भाजपचे कार्यकर्ता मंत्र्यांकडे ओएसडी असेल या निर्णयाचा सामान्य नागरिकांसाठी कितपत फायदा होतो हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।